मृतदेह त्या ठिकाणी अंत्यविधी आम्ही करणार, ते घर पण पिटून देईल आणि सगळ्यात पुढे मी आज. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. मांजरेवाडी धर्म तालुका खेड येथे महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आला. तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी दुपारी मिळून आला होता. या गंभीर घटनेबाबत आरोपी नवनाथ कैलास मांजरे वय वर्ष 29 राहणार मांजरेवाडी धर्म तालुका खेड या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. खेड न्यायालयाने या आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होते. 11वी इयत्तेची परीक्षा देऊन क्लाससाठी ती महाविद्यालयात नेहमीप्रमाणे येत होते. शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी राजगुरुनगर येथे नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली होते. सकाळी 11:30च्या सुमारास घरी जाण्यासाठी पावळ रोड येथे थांबली असताना आरोपी नवनाथ मांजरे तिथे आला. घरी यायचे का असे म्हणून पीडितेला दुचाकीवर बसवले. दरम्यान मला ऊसाच्या शेताला 2 पाण्याची बारी द्यायची आहे असे सांगून मुलीला मांजरेवाडी पिंपळ मलघेवाडी या मार्गाच्या रस्त्याने त्याच्या नदीकाठच्या ऊसाच्या शेतात नेले. आरोपीने पीडित मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने पीडित मुलीच्या डोक्यात शेतातील दगड उचलून टाकला. तिचा मृतदेह शेतालगतच असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात 150 फूट ओढत नेऊन टाकला अशी आरोपीने कबुली दिली असल्याची माहिती खेड पोलिसांनी दिली आहे. दरम्यान मुलीवर लैंगिक अत्याचार झाले आहेत का याबाबत डॉक्टरांकडून पीएम रिपोर्ट येणे बाकी आहे. आरोपी उलटसुलट उत्तरे देत असून कसून तपास सुरू आहे. 2 दिवसात सत्य बाहेर येईल यासाठी आरोपीला 8 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली असल्याचे खेड पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान रविवार 13 एप्रिल रोजी पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा सोहळा गावातच होणार होता. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र आदल्या दिवशी छोट्या बहिणीचा खून झाल्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यातच आरोपी गावामधीलच असल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गाव ते स्मशानभूमीपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. यावेळी ग्रामस्थ व नातेवाईकांनी आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे केली. धक्कादायक म्हणजे आरोपी घटना घडल्यानंतर बिनदिक्कतपणे गावात हिंडत होता. जसे काही घडलेच नाही असे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. घटनेनंतर तो जवळके येथे यात्रेला जाऊन आला. दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमान जयंतीनिमित्त स्वतःच्या किराणा दुकानात नारळ विकत होता. तसंच माझ्या शेतात नदीलगत कोणीतरी बाईचा ओरडण्याचा आवाज आला आहे, मी घाबरून तिकडे गेलो नाही असे गावात सांगत होता. अखेर सीसीटीव्ही मधून तोच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याने या गुन्ह्याची कबुली देखील पोलिसांना दिली आहे. भरपूर सर्कमस्टन्सेस एव्हिडन्स आहेत, भरपूर परिस्थिती त्यांनी पुरावे गोळा करायचे, त्याच्यावर जर काम केलं तर ती केस ताकदीने उभारायची. आपण आतापर्यंत सहकार्य केलं. मी निश्चितच अख्खं पोलीस दल, पुणे ग्रामीण पोलीस दल ह्या दुःखद घटनेत सहभागी आहे. आम्ही स्वतः, मी माझं कुटुंब याच्यात सहभागी आहे. अशा घटना घडू नये राजूने पण सांगितलं, परंतु अशा जर घडल्या तर त्याचे परिणाम काय होते हे तुम्हाला आणि मला मान्य न्यायालयाला दाखवायचे आणि त्याचे परत पुन्हा उमटणार नाही. परंतु तुम्हाला हात जोडून पाया पडून आमची विनंती आहे की जी काही घटना घडलेली आहे याच्यामध्ये जो कोणी तो आरोपी आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो निष्पन्न पण झालेला आहे. अतिशय प्री प्लॅनिंग करून त्याने हे कृत्य केलेलं आहे. सगळ्या साक्षी पुरावे या ठिकाणी आहेत. त्या माधुरचोतला कुठल्याही परिस्थितीमध्ये फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. या ठिकाणी जर तुम्हाला मी हात जोडून परत एकदा विनंती करतोय, असं तुमच्याकडे पॉस्कोची कलम आहे, अटेम्प्ट टू मर्डर आहे, रेप आहे, जी कलम आहे पोस्टमार्टम मधून जे निष्पन्न झालेले आहे त्या सगळ्या कलम त्या हरामखोराला या ठिकाणी लागलेली पाहिजे. जर पोलीस प्रशासनाकडनं तुम्ही कालपासून आम्हाला सांगितलं आम्ही कुठलाही अनुचित अघटित प्रकार केलेला नाही. आज या घरामध्ये इतका आनंदाचा दिवस असताना त्या माधुरचोतमुळे ही आज इथं आम्हाला स्मशानभूमी द्यायला लागल्या त्या हरामखोरामुळे. त्याच्यामुळे ही कदापि परत कुणाच्याही मनामध्ये ही घटना परत करायची प्रवृत्ती ही ठेचायची आम्हाला. जे झाले परमेश्वराचरणी ही की संस्कारी माणसं आहे साहेब. एखाद्याच्या दुःखावरती यांना घातलं तर इतकी संस्कारी माणसं त्यांच्यावरती आज हा प्रसंग त्या हरामखोरामुळे आलेला आहे. मी पुनश्च एकदा आपल्याला सांगतो, आमच्या कुणाचाही भावनांचा बाण तुम्ही सोडून द्यायचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडनं कुठलंही पाऊल आमच्या सहकार्यासाठी मी पुनश्च एकदा हात जोडून विनंती करतोय. सगळ्या माता भगिनी, आमची बहीण आहे ती, आमची मुलगी आहे. आज आम्हाला आमच्या ठिकाणी तुम्ही ठेवून बघा. कालच तुम्ही सांगितलं आम्हाला काय तुमच्या भावना आम्ही समजू शकतो म्हणून आम्ही आजपर्यंत शांत नाही. तर मगाशी सगळ्यांनी ठरवलं होतं की मृतदेह त्या ठिकाणी अंत्यविधी आम्ही करणार, ते घर पण पिटून देईल आणि सगळ्यात पुढे मी आज एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी मी पुनश्च एकदा सांगतोय, जी कलम आहे, ज्या गोष्टी तो आरामखोर परत या मांजरेवाडीमध्ये त्याला फाशीची त्याचं तोंडच दिसलं नाही पाहिजे. काही झालं तरी चालेल, तुम्हाला आम्हाला काय करायचे आमची सगळी. नाहीतर जर अशी कुठली तुमच्याकडनं आम्हाला
पाठिंबा किंवा हे सहकार्य मिळालं नाही. मांजरेवाडीतील प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष, प्रत्येक तरुण कार्यकर्ता तिथं कपडे काढून आंदोलन करीन, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. याच्यापेक्षा आमचं आता तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. राजूनी जसं सांगितलं आता यांनी की तुमची बहीण नाही ती अख्ख्या खेड तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढलाय. काही भागात बिबट्यांनी आपले बस्तान बसवले आहे. खेड तालुक्यातील शेलूमध्ये रामदास शंकर करंडे यांच्या घराच्या परिसरात मागील काही दिवसात तिसऱ्यांदा बिबट्या आढळून आलाय. पहाटेच्या वेळी बिबट्या या भागात हजेरी लावत असून सीसीटीव्हीमध्ये 3 वेळा बिबट्या कैद झालाय. अवकाळी पाऊस खेड तालुक्याची पाठ सोडण्यास तयार नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रविवारी 13 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी आंबोली तालुका खेड पंचक्रोशीत अवकाळी गारांचा पाऊस झाल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. परसूल तालुका खेड हद्दीत वनविभाग रस्त्यालगत अज्ञाताने आग लावली आहे. त्यामध्ये पूर्ण जंगल जळून खाक झाले आहे. सरपटणारे कीटक, प्राणी, पक्षी यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. खरपूड ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या राहटी या क्षेत्रात दगडगोटे लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. सध्या आदिवासी भागात भात रोपांची भाजणी चालू आहे. यासाठी शेतात ट्रॅक्टरद्वारे अनेक साहित्य शेतकरी शेतात नेतात. मात्र या शेतकऱ्यांना या भागातून ट्रॅक्टर नेण्यास मज्जाव केला जात असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. खरपूड ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी हा दांडगाई करून अडवलेला रस्ता मोकळा करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. भामा आसखेड तालुका खेड धरणातून चालू वर्षीच्या हंगामातील उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ठाकूर पिंपरी बंधारा असा खळखळून वाहत असल्याचे विहंगम दृश्य पाहावयास मिळत आहे. भामा आसखेड धरणात सध्या 48.26% पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच वेळी धरणात 31.69% पाणीसाठा होता. धरणाच्या IPCO मधून 1200 क्युसेकने हे पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. खेडचे आमदार बाबाजी काळे वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी सर्वश्रुत आहेत. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. आमदार बाबाजी काळे यांनी त्यांच्याच गावात अखंड हरिनाम सप्ताहात पत्नी समवेत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. सध्या हा व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल होत आहे. भीमाशंकर येथे आज रविवारी 13 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या भागात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवले आहेत. चाकणमधील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून भोसे ते वाकी फाटा दरम्यान बायपास करण्यात आला. परंतु फक्त अर्धा किलोमीटरचा रोड हा काही कारणास्तव होऊ शकलेला नाही. त्यामुळे या रखडलेल्या रस्त्याचे देखील काम करण्याची मागणी नागरिक करत आहेत. आळंदी येथील चरोली खुर्द भागातील 106 वर्षांच्या ज्येष्ठ माता पार्वतीबाई माधव थोरवे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कार समयी मुले, नातू, पंतू, खापर पंतू असा मोठा परिवार उपस्थित होता. राजगुरुनगर नगर परिषद कर्मचारी यांना अंशतः 3,455 रुपये इतकी किमान वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. 11,700 ऐवजी आता अंदाजे 15,000 रुपये प्रत्यक्षात हातात आले आहेत. कामगारांच्या समवेत यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल राजगुरुनगर नगर परिषद कर्मचारी संघटनेने जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कडपाटील यांचा सत्कार करून आभार मानले.
राजगुरुनगर शहरातील नागरिक तरुण मोठ्या प्रमाणावर सकाळी ढुम्या डोंगरावर मॉर्निंग वॉकसाठी जात असतात। येथे हनुमान मंदिर श्रमदानातून तयार करण्यात आले, नित्यनेमाने पूजा अर्चा करण्यात येत असते। हनुमान जयंती निमित्ताने ढुम्या गिरीभ्रमण ग्रुपने मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली। श्री संत सावतामाळी नगर चाकण दावडमळा येथे श्री ज्योतिबा देवाचा देव बोळवण्याचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे या ठिकाणी उत्साहात संपन्न झालेला आहे। चाकण गावाची यात्रा अखेर यात्रा कमिटीला बाजूला करत संपूर्ण गावाने एकत्रित येत हातात घेतली आहे। यात्रेच्या नियोजनाबाबत रविवारी 13 एप्रिल 2025 रोजी चाकणमधील मारुती मंदिरात बैठक झाली। यावेळी गावातील सर्व घटकांनी यात्रेसाठी मोठे योगदान देण्याचा निर्धार केलाय। मागील काही दिवस वादात असलेली यात्रा अखेर यंदा मोठ्या उत्साहात होणार आहे। गावातील प्रमुखांनी काय सांगितले जाणून घेऊयात। तर आज अतिशय आनंद होतोय। चाकण गावामध्ये भैरवनाथ भगवानांची यात्रा इतक्या कधी न झालेली अशी यात्रा यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्सवात साजरी होती, याचा मला सार्थ अभिमान वाटतो। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आज जो उत्साह पाहिला, पहिली आता ही दुसरी मीटिंग होती गावकीची, आज नियोजनाची मीटिंग होती। या नियोजनाच्या मीटिंगला चाकण गावातील सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून ठरवले की ही यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थांच्या वतीने करायची। मग ती सकाळी अभिषेक पासून तर संध्याकाळपर्यंत होणारे कार्यक्रम, सगळे बैलगाडा कार्यक्रम, तुमचं सप्त्याचा कार्यक्रम, हे सगळे शिवाय तुमची पालखी मिरवणूक ही सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने ठरणार आहे, करणार आहेत। आणि त्यामुळं मला अतिशय आनंद झालाय आणि अतिशय त्याच्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये चाकण शहरातील स्थानिक मुस्लिम समाजाच्या वतीने सुद्धा गेल्या वर्षी फक्त गेल्या टायमाला गेल्या पहिल्या मीटिंगला 1 लाख रुपये त्यांनी कबूल केले होते, पण यावेळेस मीटिंगचा उत्साह पाहून, ग्रामस्थांचा उत्साह पाहून 1,51,000 रुपये त्यांनी लगेच जाहीर केले। दुसरी गोष्ट, कुस्त्यांचा जो आखाडा होता त्याला 2 लाख रुपयाचा खर्च होता, तो 2 लाख रुपयाचा खर्च सुद्धा आमचा शेखर भाऊ घोगरे नगराध्यक्ष यांनी उचललेला आहे। परदेशी समाजाच्या वतीने सुद्धा 1,11,000 रुपये सर्व समाजाच्या वतीने, तेली समाज बांधवांच्या वतीने सुद्धा भरीव देणगी देण्याचं काम केले। म्हणजे थोडक्यात पावती भांडण्याचा काही कुणाला योग येणार नाही, स्वतःहून लोकांच्या उत्स्फूर्तपणे हा उत्सव साजरा होतोय। आणि सांगायचं मला दुसऱ्या काही मंडळींना सांगायचंय की जे कोणी विघ्न आणायचं काम करतील त्यांनी करू नये। त्यांना सांगण्याची मला ताकीद देतो त्यांना की ही ग्रामस्थांची यात्रा आहे। तुमचं काय भांडण चाललंय तुमचं त्या धर्मात आयुक्ताकडे चालू द्या। तुमची 13 जण, तुमचे 8 जण ते विरोधात आहेत, ते सोडून ग्रामस्थांच्या वतीने यात्रा होती। आणि तुम्हाला जर परत यायचं, त्यातले सुद्धा 6 संचालक मंडळ आज स्वतःहून इथं आलेत आणि त्यांनी सुद्धा ग्रामस्थांना पाठिंबा दिलाय। आणि त्यांना सुद्धा आमचं म्हणणं आहे, हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही ग्रामस्थांच्या मध्ये सामील व्हा, विनाकारण वेगळं वळण लावू नका। आणि 8 जण तुम्ही आले तरी चालतील, त्यातल्या 8 जण सुद्धा इकडे आज आले। आज 14 जणांची यांनी गावगाला पाठिंबा दिलाय, पण 1, 2, 3 जणांनी करू नका, तुम्हाला विनंती करतो। आणि तुम्ही तसा काय प्रयत्न केला तर तुम्हाला जशात तसंच कायदेशीर उत्तर हे पोलीस स्टेशन देईन, एवढंच सांगतो। आणि भैरवनाथाच्या ही यात्रा सर्व ग्रामस्थांच्या वतीने जोरात होणार आहे आणि सर्वांनी, मग पत्रकार बांधवांनी सुद्धा याला दुजारा दिला नाही, यांनी सुद्धा समावेश केले, ते सुद्धा आमच्या बरोबर आहेत। पुण्याला आतापर्यंत सगळं लोकांना समोपचाराने घेण्याचं आव्हान केलं, त्याला आव्हान देऊन ही सगळी लोक आलेली आहेत। बैलगाडा उत्सव यात्रा कमिटीच्या वतीने होणार, मांडव टाळे यात्रा कमिटीच्या वतीने होणार, तुमचे अभिषेकाचा कार्यक्रम यात्रा कमिटीच्या वतीने होणार, छबिना मिरवणूक ही यात्रा कमिटीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने होणार आणि सप्त्याचा कार्यक्रम सुद्धा हा ग्रामस्थांच्या वतीने होणार। आणि यात कुठलाही बदल होणार नाही। आणि जे ठरलंय या गावकीच्या वतीने ठरले, जे गाव करीन ते राव करणार नाही, हेच मी तुम्हाला सांगतो। आणि अशा पद्धतीने ही यात्रा जोरात होणार आहे। भैरवनाथ भगवान की जय, भैरवनाथ भगवान की जय। नमस्कार। भैरवनाथाच्या नावानं चांगलं आज आपल्या गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिरामध्ये भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने नियोजनाची बैठक समस्त ग्रामस्थ चाकण यांच्या वतीने घेण्यात आली। आणि मला सांगण्याला अतिशय आनंद वाटतो की सर्व गावाने ही यात्रा एकत्रितरित्या साजरे करण्याचं ठरवलेलं आहे आणि ही यात्रा गावकऱ्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे असं आज या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं। तसंच या नियोजनामध्ये अगदी अभिषेकापासून तर शेवटचा कार्यक्रम आखाड्यापर्यंत सगळं नियोजन आज झालेलं आहे। अभिषेक केला जाईल, त्याच्यानंतर 2.5 दिवसांचा सप्ताह केला जाईल, हारतुऱ्याचा कार्यक्रम होईल, त्याच्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम होईल, मार्केट यार्डमध्ये तमाशाचा कार्यक्रम होईल,
ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम मराठी शाळेमध्ये होईल. गाडे हे 5 दिवसांचे गाडे राहतील आणि त्यासाठी अतिशय मोठी भव्य दिव्य अशी बक्षिसं समस्त ग्रामस्थ चाकण यांनी मोठ्या स्वरूपात बक्षिसं दिलेली आहेत. त्यामध्ये अगदी ट्रॅक्टर पासून तर 2 व्हीलर पर्यंतची मोठमोठी बक्षीस आहे आणि प्रथम बक्षीस अगदी 2 लाखापासून चतुर्थ बक्षीस साधारणतः 75,000 पर्यंत अशा स्वरूपाची बक्षिसं या ठिकाणी डिक्लेअर केली गेलेली आहेत. तसेच घाटामध्ये संपूर्ण उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा समस्त ग्रामस्थ चाकण यांच्या वतीने करण्यात येणार आहे. आज असं सगळं डिक्लेअर झालेलं आहे. फायनलच्या दिवशी जेवणही दिलं जाईल असं या ठिकाणी आज समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी निश्चिंतपणे असा विश्वास वाटतो की आपल्या गावची जी यात्रा आहे, चाकण गावची जी रखडलेली यात्रा आहे ती 100% होणार. कारण ही यात्रा संपूर्ण गाववाल्यांनी त्यांच्या हातामध्ये घेतलेली आहे आणि आज पुन्हा असा निर्धार केला गेला की कोणी अध्यक्ष नसेल, कोणी उपाध्यक्ष नसेल, कोणी पदाधिकारी नसेल, समस्त ग्रामस्थ चाकण हे ही यात्रा यशस्वीरित्या पार पाडतील. सालबादप्रमाणे आपली भैरवनाथाची यात्रा 12 मे रोजी होत आहे. यात्रेचं स्वरूप भव्य दिव्य आहे. आपली बंद पडलेली यात्रा पुन्हा एकदा सर्वत्र ग्रामस्थ एकटवले आणि त्यांनी निर्धार केला की कुठल्याही परिस्थितीत चाकण गावची यात्रा ही व्हायलाच पाहिजे. त्याप्रमाणे सर्व कार्यक्रम ठरलेले आहे. यात्रेसाठी कमीत कमी 40-45 लाख रुपये खर्च आहे. सर्व ग्रामस्थांना, सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती जे जॉईंट यात्रा कमिटीला त्यांना विनंती करतो की ग्रुपवरती आपण एक QR कोड सोडलेला आहे. त्या QR कोडवरती 1100च्या पुढं जेवढी अमाऊंट आपल्याला शक्य आहे तेवढी लोकांनी जमा करावी ही ग्रामस्थांना पुनश्च एकदा विनंती करतो. धन्यवाद. ठिकाणी भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त पूर्ण गावकऱ्यांची एक मीटिंग झाली होती. त्याच्यामध्ये प्रत्येकाने हिरिरीने भाग घेऊन आपल्यातर्फे आपल्या गावासाठी, आपल्या भैरवनाथ महाराजांच्या उत्सवासाठी काय भरीव देणगी देता येईल, भरीव कामगिरी करता येईल याच्यासाठी सगळ्यांनी भरीव अशी देणगी दिली. आपल्याकडून जे सहकार्य असे अनमोल सहकार्य देता येईल ते देण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला. त्याचीच एक फुलाची पाकळी म्हणून आम्ही सर्व मुस्लिम समाजाने मिळून भैरवनाथ महाराजांच्या उत्सवासाठी 2 नंबरचं बक्षीस म्हणून 1,51,000 रुपये देण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. समस्त मुस्लिम समाजातर्फे की आमच्या गाव पण टिकायला पाहिजे, गावाचा उत्सव रोज जोरदार व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वांनी फुलाची पाकळी म्हणून दिलेली आहे आणि ती सर्व ग्रामस्थांनी ती जे स्वीकारली आहे त्याच्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं, समस्त मुस्लिम समाजातर्फे सर्वांचं धन्यवाद. आज या ठिकाणी भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं चाकण गावामध्ये मारुती मंदिरात या ठिकाणी भव्य मोठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये गावातला प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी सहभाग झाला होता. त्याच्यामध्ये गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी खारीचा वाटा म्हणून मोठ्या प्रमाणात बक्षीस, कुणी ट्रॅक्टर, 2 व्हीलर किंवा मंडपाचा खर्च असा इतर सर्व खर्च या ठिकाणी बेअर केलेला आहे. मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. चाकण ग्रामदैवताची यात्रा 12 मे रोजी होत आहे. मागच्या वर्षी रखडलेली यात्रा यावर्षी करण्याचं आम्ही सर्वांनी गावकऱ्यांनी एकत्र येऊन ठरवलेलं आहे. हे सगळं होत असताना संपूर्ण गावस्थांनी एकत्र येऊन ही यात्रा करायची. यात्रा कशी करायची, काय करायची याची नियोजनाची मीटिंग आत्ताच झाली. गोरख शेटने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कार्यक्रम हा त्या पद्धतीने योग्य पद्धतीने होईल आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक गावकरी हा सहभागी असेल आणि कुठल्याही प्रकारचं कुठे गालबोट लागणार नाही याची आम्ही या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे. आणि हे सगळं होत असताना आम्ही सगळ्या प्रकारच्या सरकारी परवानग्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रांत असेल, पोलीस स्टेशन असेल, धर्मदायिकता असेल, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी परवानग्या घेऊन ही यात्रा आम्ही कायदेशीररित्या करत आहोत आणि गावाचं नाव लौकिक कसा वाढेल अशा पद्धतीने हे काम करत आहोत. त्या पद्धतीने 12 मेच्या दिवशी आणि 4 दिवस आमचा घाटाचा कार्यक्रम, कुस्त्यांचा कार्यक्रम, तमाशाचा कार्यक्रम, ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम हा चांगला व्यवस्थितपणे आम्ही सर्वजण पार पाडू. यात्रेसाठी एकत्र व्हावं ही भावना आम्हा सर्वांची आहे. भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट जरी असलं तरी सगळी माणसं ही ग्रामस्थांबरोबर आहेत. सर्व ग्रामस्थांनी मिळून यात्रा एकत्र करावी, गावातले सगळे वाद मिटावेत आणि सगळी गावकरी एकत्र येऊन भव्य दिव्य स्वरूपात मोठी यात्रा या ठिकाणी व्हावी असा प्रयत्न माझा व माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. आज अभूतपूर्व अशी गर्दी या हनुमान मंदिरात होती. आत्तापर्यंत एवढी मोठी गर्दी हनुमान मंदिरात यात्रेसंदर्भात कधीच झाली नाही. प्रथमदा एवढी गर्दी होती आणि सगळ्या भागातले, सगळ्या ठिकाणचे, सगळ्या पक्षातले सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी यात्रेसाठी उपस्थित होते. भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे यांच्या संवेदना अंतर्मनाच्या 3ऱ्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा राजरत्न सभागृहात संपन्न झाला. या पुस्तक सोहळा प्रसंगी महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक संपादक महेश म्हात्रे, माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणि त्याला व्यक्त व्हावंसं वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
राज्यामध्ये गेलेले आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी काम केले. आपल्या सर्वांच्या वतीने शरद भाऊंना पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.